लायन्स क्लब ऑफ खोपोली, मुस्लिम वेलफेअर आणि अपघातग्रस्त सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन. लायन्स क्लब ऑफ खोपोली, मुस्लिम वेलफेअर आणि अपघातग्रस्त सामाजिक संघटना या तिन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने मुस्लिम वेलफेअरच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुवारी 1 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात 100हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांचा प्रामुख्याने सहभाग होता. खोपोलीतील तिन्ही सामाजिक संघटना सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवित असतानाच रक्तदान शिबिराचे आयोजन त्यांनी केले. याप्रसंगी लायन्स क्लब झोन चेअरपर्सन आतिक खोत, अध्यक्ष दीपेंद्र सिंग बदुरिया, सेक्रेटरी शैली मेहता, खजिनदार चेतना केजरीवाल, प्रोजेक्ट चेअरमॅन निजामुद्दीन जळगावकर, अपघातग्रस्त संस्थेचे गुरुनाथ साटेलकर, मुस्लिम वेलफेअर अध्यक्ष अबू जळगावकर, उपाध्यक्ष रशीद शेख, सेक्रेटरी नईम मुकरी, खजिनदार साबीर गोरे यांच्यासह तिन्ही सामाजिक संघटनांचे सदस्य उपस्थित होते. रक्तदान हे महादान आहे. एक माणूस दुसऱ्या माणसाचा जीव वाचवू शकतो. यासाठीच तिन्ही सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन रक्तदान शिबिर आयोजित केले होते. रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आभार लायन्स क्लबचे अध्यक्ष दीपेंद्र सिंग बदुरिया यांनी मानले. अपघातात जखमी किंवा रुग्णांना रक्ताची गरज निर्माण होत असते. ही महत्त्वाची गरज ओळखूनच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन अपघातग्रस्त सामाजिक संघटनेचे गुरुनाथ साटेलकर यांनी बोलताना केले. क्लब, मुस्लिम वेलफेअर असोसिएशन आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. गेली काही वर्ष सातत्याने हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून अनेक विविध व्यक्तींना आणि बरेच जखमींना या ठिकाणी रक्त उपलब्ध होतो आणि ही खरोखर काळाची गरज आहे. काळाची गरज ओळखूनच या संस्थांनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानामध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदवायचा असे विनंती आज आम्ही या माध्यमातून करतोय आणि खरोखरच आज चांगला या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभतोय. रक्तदान शिबिरातून जमा केलेले रक्त गरजूंना पुरवठा करण्याची व्यवस्था आम्ही करत असतो. रक्तदान शिबिर आयोजित केलेल्या तिन्ही संघटना लोकांची सेवा करण्यासाठी सातत्याने काम करीत असतात, अशी माहिती लायन्स क्लब झोन चेअरपर्सन आतिक खोत यांनी यावेळी दिली. मुस्लिम वेलफेअर अनेक वर्षापासून रक्तदान शिबिर आयोजित करतात. या रक्तदान शिबिर आयोजित करण्याच्या मागचं फक्त रक्त जमा करणं नाही तर गरजूंना जेव्हा गरज लागेल तेव्हा रक्त पुरवठा करणे हे त्यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि आम्ही असं ठरवलं की खोपोलीमध्ये या ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांना जर बरोबर करून काम केलं म्हणजे उर्दू मधलं एक शेर आठवतं मला, एक दिये के बगल में अगर दूसरा दिया रखा जाए तो रोशनी दुगनी होती है, वहां पर अंधेरा नहीं होता. त्याप्रमाणे त्यापुढे आम्ही असं ठरवलं की जेवढ्या संस्था असतील ज्यांना सर्व सामाजिक कार्य करणार आहेत त्यांना बरोबर घेऊन आपण जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि हे रक्तदान शिबिरामध्ये मी खोपोलीकरांना आवाहन करतो की हे आज तुम्ही जेवढ्या बाटल्या रक्त द्याल तेवढ्याच बाटल्या रक्त तुम्हाला गरजू लोकांना परत मिळणार आहे. तर या ठिकाणी आमच्याकडे ती लिस्ट उपलब्ध असते आणि जेव्हा जेव्हा आम्हाला लोकांचा फोन येतो त्यावेळेस आम्ही त्या लोकांना रक्त त्या माध्यमातून समर्पण प्रवर्तनाच्या माध्यमातून रक्त पुरवण्याचं काम करत असतो. त्यामुळे खोपोलीकरांना जनतेला मला पूर्ण आवाहन करायचं या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी याचे रक्तदान करावं ही विनंती. धन्यवाद. लायन्स क्लब ऑफ खोपोली, मुस्लिम वेलफेअर आणि अपघातग्रस्त सामाजिक संघटना या तिन्ही संघटना यापुढे सामाजिक बांधिलकी जपत काम करतील असा विश्वास मुस्लिम वेलफेअर अध्यक्ष अबू जळगावकर यांनी व्यक्त केला. लायन्स क्लब आणि मुस्लिम वेलफेअर या तिन्ही संस्था सामाजिक संस्था आहेत. ही आम्ही एक ब्लड कॅम्प आज लोकांच्या सोयीसाठी आयोजित केलेलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला सहकार्य करून आम्ही असं आवाहन करू. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46 रायगड, खोपोली.